तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावते का? स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन हा एकमेव उपाय असू शकतो. होय, प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी आयुष्यात खूप मोठी प्रगती करावी असं वाटत असतं. पण कधी अभ्यास, कधी आरोग्य, तर कधी मुलांची हट्टी स्वभाव, अनेक गोष्टींमुळे मनात चिंता असते. का या सगळ्यावर एक प्रभावी आणि श्रद्धेचे उपाय आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन. आज आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामींचे पादुका पूजन कसे करायचे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. आजच्या या धावपळीच्या जीवनात मुलांवर खूप ताण असतो. अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, खेळातील स्पर्धा, मोबाईलचा अतिवापर आणि कधीकधी तर नको त्या गोष्टींचे ओढले जाण्याची शक्यता. अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा मिळणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक पालक मुलांच्या हट्टीपणामुळे, अभ्यासात मन न लागण्यामुळे किंवा आरोग्याच्या सल्ल्यामुळे चिंतित असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार मानले जातात. त्यांची अगाध शक्ती आणि भक्तावरची त्यांची माया अवर्णनीय आहे. त्यांच्या पादुकामध्ये त्यांची चैतन्य शक्ती समावली आहे. या पादुकांचे श्रद्धेने पूजन केल्यास स्वामींची कृपा आपल्या मुलांवर नक्की होते आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळी दूर होण्यास मदत मिळू योग्य दिशा मिळते. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की पादुका पूजनाचा मुलांच्या प्रगतीशी काय संबंध? तर स्वामींचे पादुका पूजन केल्याने अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. जसं की मुलांचे मन अभ्यासात लागत नाही, एकाग्रता नसते, अशी तक्रारी अनेक पालक करतात. पण पादुका पूजनामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते, त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात त्यांचं मन एकाग्रत होतं. त्यांना परीक्षेत यश मिळत शिवाय मुलांमधील नकारात्मकता दूर होऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. ते कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात. अनेकदा मुले लहान-सहान आजारांनी त्रस्त असतात. स्वामींच्या कृपेने त्यांचं आरोग्यही सुधारतं आणि त्यांना उज्ज्वलानं ऊर्जावान वाटतं. मुलांचं हट्टीपणा किंवा काही वाईट सवयी लागल्या असतील तर स्वामींच्या कृपेने त्या दूर होतात आणि त्यांना चांगल्या सवयी लागतात. शिवाय मुलांच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे, मग ते शैक्षणिक असतोत किंवा इतर कोणतेही, ते दूर होतात आणि त्यांना यशाची मार्ग दिसतात. आता पाहूया मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन कसं करायचं. हा विधी अत्यंत सोपा आहे. श्रद्धेने केल्यास त्यांचे अद्भुत परिणाम नक्कीच दिसतात. तर श्री स्वामी समर्थांच्या चांदीच्या किंवा लाकडी पादुका असतील तर उत्तम, नसल्यास फोटोही चालेल, पण पादुका अधिक प्रभावी असावी. एक स्वच्छ आसन किंवा पाट ठेवा. पाणी असलेले तांब्या किंवा कलश आणि पळी ठेवा. पंचामृत ठेवा. अक्षता, गंध, कुंकू, हळद, गुलाब किंवा इतर सुवासिक फुलं, तुळशीची पानंही ठेवा. अगरबत्ती, निर्जन तुपाचा किंवा तेलाचा नैवेद्यासाठी गोड पदार्थ, ज्यामध्ये पेढे, गूळ, खोबऱ्याचा प्रसादही असू शकतो. आरतीसाठी दिवा आणि कापसाची वात घ्या. एक लहान स्वच्छ वस्त्र ठेवा. पादुका पुसण्यासाठी आता प्रथम पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी. आसन किंवा पाट मांडावा आणि त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरावे. स्वच्छ केलेल्या जागेवर श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापित कराव्यात. जर तुमच्याकडे पादुका नसतील तर स्वामींच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीची पूजनही आपण करू शकता. हातात पाणी घेऊन आपल्या मुलाचं नाव आणि गोत्र घेऊन, माझ्या मुलांचे किंवा मुलीचे नाव घेऊन, सर्वांगीण प्रगतीसाठी, आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन करत आहे, असा संकल्प करावा. प्रथम पादुकांना पाण्याने स्नान घालावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप करू शकता. त्यानंतर पंचामृताने अभिषेक झाल्यावर पुन्हा स्वच्छ पाण्यानं पादुकांना स्नान घाला आणि स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्या. पादुकांना गंध, कुंकू, हळद, त्यानंतर
तांदळाच्या अक्षदा फुलं अर्पण करा. निरंजन प्रज्वलित करून अगरबत्ती लावा. स्वामींना प्रिय असलेले गोड नैवेद्य अर्पण करा. यामध्ये दूध, पेढे, गूळ, खोबऱ्याचा प्रसाद असू शकतो किंवा आपल्या इच्छेनुसार कोणताही गोड पदार्थ आपण ठेवू शकतो. त्यानंतर मुलांच्या प्रगतीसाठी मंत्रांचा जप करा. यामध्ये श्री स्वामी समर्थ ह्या तारक मंत्रांचा जप करावा. हा तारक मंत्र किमान 11, 21, 51 किंवा 108 वेळा जपावा. त्यानंतर मंत्र जप पूर्ण झाल्यावर श्री स्वामी समर्थांची आरती करावी. आरती झाल्यावर स्वामींना अर्पण केलेले नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांना ग्रहण करावा. विशेषत मुलांना द्यावा. शेवटी हात जोडून स्वामींना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि चांगल्या बुद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करावी. हे पूजन केवळ एक विधी नाही, ती स्वामीवरची आपली श्रद्धा आणि मुलासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना आहे. हे पूजन नित्यनियमपणे दर गुरुवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एकदा करावं. विशेषत मुलांच्या वाढदिवसाला किंवा परीक्षेपूर्वी हे पूजन करणं अधिक शुभ मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त पूजन करून थांबायचं नाही, तर मुलांनीही त्यांचे प्रत्येक प्रयत्न करत राहावे. ही सेवा त्यांच्या प्रयत्नांचा स्वामींच्या आशीर्वादांची जोड देईल. पालकांनी मुलांना स्वामींच्या कथा सांगाव्यात, त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात आणि त्यांना नैतिक मूल्य शिकवावीत. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने ही सेवा करा. स्वामी तुमच्या मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील. तुम्ही कधी आपल्या मुलांसाठी स्वामींच्या पादुकाचे पूजन केलंय का? किंवा स्वामींच्या पादुकाचे पूजन तुम्ही कोणत्या उद्देशाने करता आणि त्यांचे तुम्हाला काय अनुभव आलेत? कमेंट करून नक्की शेअर करा. धन्यवाद.